नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे धिरडे. तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. याच्यासाठी खूपच कमी साहित्य लागतं. तर इथे मी रात्री हिरवे मूग 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आणि रात्रभर भिजत ठेवले. आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. अर्धी वाटी मूग होते, भिजून 1 वाटी झालेले आहे. आता 5 मिनिटांपूर्वी मी इथे पोहे धुवून भिजत ठेवलेले होते. तर याच्यामध्ये तुम्ही याच्याऐवजी तांदूळ देखील वापरू शकता. रात्रीचं मुगाबरोबर तांदूळ देखील भिजत ठेवू शकता, त्यानेही डोसे छान असे कुरकुरीत होता. पण मी इथे पोहे वापरलेले आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आलं आणि याच्यामध्ये आता मी इथे टाकणार आहे 2 हिरव्या मिरच्या. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर जास्त पातळ करायचं नाही, थोडं मी इथं घट्टच ठेवलेलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं पाणी टाकून मी इथे हे फेटून घेणार आहे 1 ते 2 मिनिटांसाठी. याच्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या देखील किसून टाकू शकतात. जे मुले खात नाहीत तर याच्यामध्ये समजणार देखील नाही किसून टाकले तर. याच्यामध्ये मी हळद वापरलेली नाही आहे, तुम्ही टाकू शकता कलर येण्यासाठी. आता इथे मी तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अर्धा चमच्यापेक्षा देखील तेल कमी टाकलेलं आहे. तेल पसरवून घ्यायचं तव्यावर छान. त्याच्यानंतर आपल्याला डोशाचं बॅटर देखील छान असं तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि चमच्याने साईडने आपण याच्या बाजूला तेल सोडून घ्यायचं आहे. आता आपण हा डोसा 2 ते 3 मिनिटांनंतर पलटी करून घेऊया. डोशाची दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊया व्यवस्थित असं तेल टाकून. आणि छान असा आपला हिरवा मुगाचा डोसा हा तयार झालेला आहे. लहान मुलांना नाश्त्यासाठी बनवून दिला तर ते आवडीने खातील. तर मस्त असा मऊ लुसलुशीत हिरव्या मुगाचा डोसा हा आपला तयार आहे. रात्री जर मूग भिजत टाकले तर सकाळी बनवण्यासाठी वेळ देखील खूप कमी लागतो आणि खूप झटपट असा बनतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.